सकाळी सगळे उपचार घेतो, परंतु आता नाही उपचार घेत. त्यांना विनंती केली, मीच विनंती केली की आता उपचार नाही घेत. त्यांनी आता गोळ्या आणि बरंचसं मेडिकल दिलंय सोबत. आता ते कोल्हापूरपर्यंत जाईपर्यंत घ्या म्हणून सांगितलंय. तसं त्यांनी एक डॉक्टरांची एक टीम पण सोबत दिली आता ॲम्ब्युलन्सचं. आता बरी आहे तब्येत. डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला का तुम्हाला? हो, दौरा करणार आहे? नाही, त्यांनी सल्ला दिलाय, पण मी थांबणार नाही. नाशिक पर्यंत, कोल्हापूर, सातारा, पुणे, नगर, नाशिक पूर्ण होणार. किती त्रास झाला तरी दौरे सगळे होणार. पाटील साहेब, आता महाराष्ट्रामध्ये जे 6 राजकीय पक्ष आहेत प्रमुख, त्या 6 राजकीय पक्षामधला कुठलाही पक्ष ओबीसी मधून मराठा आरक्षण द्यावं या मताचा नाही आहे. असं असताना तुमचा निर्णय ह्या 29 तारखेला काय असेल? शेवटी समाज जो ठरवल ते आम्ही करणार आहे. 29ला महाराष्ट्रातला समाजाची बैठक घेऊन ठरवणार आहेत काय करायचंय. आम्ही पुन्हा आजही या सांगलीच्या नगरीतून सांगतो मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्याला, की राजकारणाकडे आम्हाला नाही जायचं, मला यायचं, माझ्या समाजाला नाही जायचं. आहेत त्या मागण्या द्या, त्या पूर्ण त्याची अंमलबजावणी करा. सगळेश्वरीची अंमलबजावणी करणं, मराठा आणि कुणबी एकच आहे, 83 क्रमांकाला आहे. मराठ्यांची पोटजात कुणबी म्हणून तुम्हाला फक्त शासन निर्णय करायचा, हे करणं खूप साधी सोपी गोष्ट आहे. तुम्ही करणार नसाल तर आमचा नाविलाज. आमच्या पुढं पर्याय नाही. कोणी पण पर्याय सांगा आम्हाला. आज आम्ही 12 महिने होत आहे, आता 11.5 महिने झाले, जवळपास 29 तारखेला 12 महिने होत आहेत. लगातार करोडो मराठ्यांचं आंदोलन सुरू आहे. यापेक्षा काय शांततेने आंदोलन करायचं? किती दिवस? 1 दिवस केलं ठीक आहे, म्हणू शकतो आपण. 1-2 दिवस केलं, 8 दिवस केलं, पुन्हा थांबले, पुन्हा 2 महिन्याने केलं. आम्ही सलग सातत्यानं करतोय. मग इतकं शांततेचं आंदोलन करोडो लोक करत असेल, तुम्हाला कळणारच नसलं तर मराठ्यांपुढं पर्याय काय? तर देणारं केंद्र जे ते सत्तेकडं गेल्याशिवाय पर्याय नाही, आणि देणारं गोरगरिबांना बनवल्याशिवाय पर्याय नाही. शेवटी आमचा नाविलाज आहे. त्यांना समजून घ्यायचं, त्यांनी घ्यावं. पण एकदा जर मराठ्याने ठरवलं उभं राहायचं तर एकही सीट कोणाचंच निवडून येऊ देणार नाहीत मराठी. याप्रमाणे तुम्ही छगन भुजबळांना विरोध केलेला आहे. छगन भुजबळ हे अजित पवारच्या गटातलेच आहेत. अजित पवारांना सुद्धा तुमचा विरोध असणार आहे? आमचा मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या कोणत्याही जातीचा असो, तो मराठ्यांचा असो किंवा कोणाचा असो, त्याला सुट्टी नाही, मग तो कोणी असो. समजा तुम्ही 288 उमेदवार उभे केले आणि त्यानंतर त्याचाच फायदा महायुतीला झाला तर पुढचं काय असणार आहे? फायदा तोटा हा सांगता येत नसतो. त्यांनाही नाही ना आम्हाला पण नाही. आता सर्वसामान्याची लाट आहे आणि सर्वसामान्याला वाटतं की या लढ्यात आपण सहभागी झालं पाहिजे. सत्ता परिवर्तनाच्या लढ्यात आपण सक्रिय झालं पाहिजे, हे प्रत्येकांनाच वाटतंय. नेते प्रत्येक जातीत आहेत आणि प्रत्येक जातीनं सामान्याने ओळखलं. जसं मराठ्यांनी ओळखलं आपलं कोणीच नाही, तसं सगळ्या जातीतल्या लोकांनी ओळखलंय आता की आपले नेते सुद्धा काही कामाचे नाही. सर्वसामान्य सगळ्या जाती एकत्र यायला लागल्यात. त्या तुम्हाला 29 ऑगस्टला दिसतील आल्यात की नाही. त्यामुळं पडायचा आणि याचा विषयच नाही. तर मला खात्रीनं सांगतो, मी सीटच येणार नाही त्यांचं. जर मराठ्यांचा 29ला निर्णय झाला तर सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र येऊन हे लढा जिंकणार आहेत, सामान्य लोकांच्या हातात सत्ता देणार आहे. तुम्ही एखादा पक्ष स्थापन करून निवडणूक लढणार का स्वतंत्र एखाद्या बॅनर खाली निवडणूक लढणार? आम्हाला राजकारण नाही ना करायचं, त्याच्यामुळे पक्ष नाही. सगळे अपक्ष. नाव ठेवावं लागेल. अपक्ष नाव आहे ना, कोणत्याच पक्षाचं नाही असं सामान्य महाराष्ट्रात एकच चिन्ह घ्यायचं असेल काय गरज नाही. करावं लागेल. चिन्हावर काय नसतं. ज्याला नवीन चेहरा द्यायचा आहे, ज्याला पारदर्शक चेहरा द्यायचा उमेदवार म्हणून पक्षाला, मग त्याला जनतेपुढे जायचंय किंवा स्वच्छ प्रतिमेचा आहे, याला मतदान द्या. आमच्याकडे मतं ऑलरेडी आहेत. आम्हाला काय चिन्ह कोणचं असलं तरी गरज नाही. आज घराघरातल्या मराठ्यांनी त्यांना नुसतं कळालं बी तरी त्यांचा पाठ झाला म्हणायचं. तुम्ही पुरस्कृत करू शकता काय उमेदवार? अपक्ष सगळे अपक्ष पुरस्कृत करू शकतात. हो. दक्षिण महाराष्ट्राचा दौरा तुमचा, या दौऱ्यामुळे बरेच प्रस्थापित मराठी नेते असतील किंवा इतर नेते असतील सगळे नाराज होतात. काय तुम्ही त्यांच्या अस्तित्वालाच आव्हान देता या दौऱ्याच्या मार्फत? तुमची नेमकी भावना आहे का की तुम्ही प्रस्थापित मराठ्यांना आसरा देण्यासाठी हा दौरा केला, त्या गोरगरिबांची लाट सज्ज करा? त्यांच्या नाराजीला मी काय करू? त्यांच्या नाराजीला मी काय करू शकत नाही. माझ्या समाजाच्या नाराजीचं काय? आमचा प्रश्न कोण सोडणार? तुमच्या नाराजी दूर करायला आम्ही काय ठेका नाही घेतला. माझ्या समाजाच्या अडचणीचं काय, माझ्या समाजाच्या नाराजीचं काय? आणि यातून एक सिद्ध झालं
की यांनी विनाकारण गट पाडले होते. जसे पक्षात गट पाडलेत तसे यांनी मराठ्यांच्या महाराष्ट्रात विभागात गट पाडले होते. आमचं काहीच नसताना सुद्धा दाखवत होते की मराठवाड्यांचं आणि पश्चिम महाराष्ट्राचं जमत नाही, किंवा पश्चिम महाराष्ट्राचं आणि खानदेशचं जमत नाही, कोकणचं किंवा विदर्भ मुंबई विभागाचं जमत नाही. हे कोणी सांगितलं यांना की आमचं त्यांचं जमत नाही म्हणून? तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही काही पण द्वेष पसरणार. जनता कशी ऐकल? शेवटी पश्चिम महाराष्ट्राचं, मराठवाड्याचं, विदर्भाचं रक्त एक आहे ना. कोकणचं असो, मुंबईचं असो, आमचे सगळं माणसं आहेत ना आम्ही. का मराठवाड्यात जाणार राहते? आमचं सगळं रोटी बिटी व्यवहार पण होतो. आमचे त्यांचे नाते आहेत, आम्ही मराठा आहेत, आमचं रक्त एक आहे सगळ्यांचं. विदर्भापासून मराठवाडा, कोकण, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र सॉरी, हे स्वतःच्या स्वार्थासाठी विनाकारण आमच्यात द्वेष दाखवतात. पण आमच्यात कसलाही द्वेष नाहीये. पश्चिम महाराष्ट्रच काय, सगळा महाराष्ट्रातला मराठा एकजूट आहे आणि कायम राहणार आहे. आरक्षण जर नाही दिलं यांचा सुपडा साफ करणार आहेत मराठी. तुमचं असं म्हणणं का सरंजाम मराठीचे पारंपरिक मराठी नेते आहेत आता, ते आपल्या सामान्य मराठीच्या रयत मराठ्यांपेक्षा त्याचा संपर्क तुटलाय आता? नाही, संपर्क नाही तुटला. त्यांचा स्वार्थ जागा झालेला लोकांच्या लक्षात आलाय. संपर्क कसं तोडतील ते? संपर्क तर चालूच आहे ना त्यांचा. हे काय असा या विभागात भेद आहे, त्या विभागात भेद आहे. दुसरा संपर्क चालू आहे त्यांचा. EWS त्यांनीच रद्द केलं. सांगते आंदोलनानं केलं. आंदोलनाच्या हाती ते EWS रद्द करणं म्हणजे यांचा द्वेष पसरणं सुरूच आहे. परंतु जनता नाही का त्यांचा? आता सामान्य जनता आता कुठल्याच पक्षातल्या नेत्याच्या पाठीमागे राहू शकत नाही. कारण त्यांनी मुलं नुसते शिकवायसाठी शिकवलेले नाहीयेत, शिकायचे आहेत म्हणून. STची पाटी वाचायला आली पाहिजे म्हणून नाही शिकवलेली. प्रत्येकांचं स्वप्न आहे आपलं लेकरू काहीतरी अधिकारी झालं पाहिजे, आणि त्या आरक्षणामुळे होत नाही. आणि ज्या पक्षाला आपण निवडून दिलं त्याच पक्षातले नेते मराठा आरक्षणाला विरोध करायले. त्यामुळे पक्षातला सुद्धा मराठा आता कमी व्हायला लागलाय आणि जातीच्या आणि मुलाच्या बाजूने उभा राहिला. पाटील शेतामध्ये दारे धरणार असेल किंवा गुरं चालणार असेल हे सुद्धा आता स्वप्न पाहू लागलाय, मी आमदार होऊ शकतो. याच्याकडे कसं पाहता? नाही, ते काय चालू असतं, त्याचं काय असतं, इच्छुक असली पाहिजेत असं थोडं कोणी बघतोय. मला त्यांनीच बघावं का? मग जाणारा मागच्याने का बघू नाही का? झोपडीत राहणाऱ्याने काय स्वप्न बघायचं नाही का? काय एखाद्याच्या बिल्डिंग समोर काम करणाऱ्या वॉचमॅन बघायचं नाही काय? आताचे नेते ते पूर्वी दाढी धरत होते, नंतर दारा धरायला लागली, असा विषय आहे. आपण हे नाही ना धरणार, हे नाही धरणार. हे फक्त समाजासाठी काम करणारे लोक आहेत. पाटील साहेब, तुम्ही आता फार महत्वाचं स्टेटमेंट केलंय की प्रस्तावित नेते समजा मराठा जरी धरले, प्रांतवार भांडण लावून आपलं राजकारण केलं, लावले. विदर्भातला मराठवाड्यातल्या याच्याशी एक होऊ दिला नाही, पश्चिम महाराष्ट्रात हे राजकारणाच्या फायद्यासाठी समाजाची विभागणी झालेली नाही. राजकारणी लोकांनी विभागणी विनाकारण केली. द्वेष, फक्त द्वेष पसरायचा. पश्चिम महाराष्ट्रातले लोक एक होत नाहीत अशी बातमी पेरायची. विदर्भातले एक होत नाहीत, मराठवाड्यातली एक होत नाहीत, मुंबईत एक होत नाहीत. मी मुंबईत पण सभा घेतल्या. कोकणातली एक होत नाहीत, खानदेशमधले एक होत नाही. हे फक्त यांनी गैरसमज पसरायचा आणि यांचं राजकारण करायचं यांनी. मग तुम्ही जर एक होत नाही तर तुमचे शीट कसं काय देता? मग समजा मराठवाडा जर तुमच्या मागे नाही तर शीट कसं का उभं करता? किंवा पश्चिम महाराष्ट्र तुमच्या पाठीशी नाही किंवा द्वेष आहे दोन्ही विभागात, तर का उभा करता? विदर्भामध्ये का उभा करता तुम्ही? खानदेशमध्ये का? हे बघा, असं काहीच नाहीये. यांची राजकारण करण्याची पद्धत आहे, फक्त दाखवायचं आणि आपले शीट निवडून आणून आपला पक्ष आणि नेता चालवायचा. कारण यांनी खूप खाल्लेलं आहे. काळे पैसे दाबायचे असले तर यांना सत्तेत राहावं लागतं. यांची ही शाळा आहे. पण आमच्यात कुठंच द्वेष नाहीये, कुठंच ना पश्चिम महाराष्ट्र ना मराठवाडा. अहो, आम्ही बांधा शेजारी असल्यासारखे अखंड महाराष्ट्र आहे. इथं कसा भेद दाखवू शकता तुम्ही? राज्य चालवणारे तुम्ही आणि तुम्हीच भेद दाखवणार आमच्यात. कोणची सत्ता चालवते यांची यांनाच मेळ लागत नाहीये. पण याच्यामध्ये तुमच्या आंदोलनाची यश समजता का राज्यातील संबंध मराठा समाज आता एक व्हायला, नेते सोडून किंवा विभागातील जे काही वाद होते ते सोडून मराठा समाज सगळं एकत्रित झाला, हे तुमच्या आंदोलनाची यश आहे? आंदोलनाच्या यशापेक्षा मला असं वाटतं की समाजच आता हुशार झाला. त्यांच्या लक्षात आलं की आता मुलं मोठे की पक्ष मोठा, आपली जात मोठी का तो नेता मोठा, हे घराघरातल्या मराठ्यांच्या लक्षात आलं. मग तो व्यवसाय करणारा मराठा असू द्या, नोकरी करणारा असू द्या, तुम्ही शेती काम करणारा असू द्या किंवा मजूर असू द्या, सगळ्यांची एक गोष्ट लक्षात आली की आता आपला मुलगा आणि आपली जातच बरी मोठी केलेली बरी.
नसता जर आपली जात आणि मुलगा संपला तर यांच्या पक्षाला आणि नेत्याला डोक्यावर घेऊन फिरून उपयोग काय? म्हणून हे महाराष्ट्रातला सगळा मराठा एकत्र आला. आता बघा तुम्ही सांगलीचंच उदाहरण जर घेतलं तर काल सांगलीमध्ये मुसळधार पावसात लोक उभा होते. मी माझ्या 11-11.5 महिन्यात बघितलेलं हे पहिला विषय. खरंच कौतुक करायला लागेल ह्या नाशिकच्या सांगलीच्या बांधवांचं की, आणि त्यांना विशेष म्हणजे सांगायला सुद्धा वेळ मिळालेला नाहीये. म्हणजे मला जी रात्री माहिती मिळाली की गावोगावी जायला सुद्धा वेळ मिळाला नाही. पूर इतका होता 15-20 दिवस की त्यांना जायला सुद्धा जमलं नाही, तरीही इतक्या लाखात मराठा समाज एकवटला. म्हणजे याच्यातून सरकारनं बोध घेणं गरजेचं आहे की मराठा समाज घराघरात स्वतःच्या मुलं मोठ्या करण्यासाठी आता एकवटलाय, पक्ष मोठा करायला नाही. आणि पक्ष मोठा करायला, नेता मोठा करायला मराठ्यांनी पुढे पण होऊ नये. आता जात आणि मुलं मोठं करायला ताकदीनं पुढे व्हावं ही विनंती माझी मराठा समाजाला. पाटील साहेब, गेल्या 15 वर्षात राजसाहेब ठाकरेंनी अत्यल्प जागा उभ्या केल्या विधानसभेत, पण आता ते 225 जागा लढवण्याची त्यांची मोठी तयारी चालू आहे. याबद्दल आता मी काय करू मग? आता 25 लढा नाही तर 500 लढा, आम्हाला काय देणं घेणं. प्रकाश आंबेडकर साहेब तुमच्या बरोबर होते पूर्वी, म्हणजे तुम्हाला पाठिंबा दिला, नंतर असं काय घडलं की ते तुमच्यापासून जाऊन आता मराठ्यांपूर्वीने मतदान करू नका असं सांगायला लागले? त्याचा शोध मला लागा ना, काय झालंय काय नाही. काय असेल याच्या मागे? नाही मग आमचे हे बघा, ते काय झालंय नाही सांगता येणार, परंतु इच्छा असते प्रत्येकाची आणि भावना असते. आमची भावना आणि इच्छा अशी आहे, सामान्य वंचिताला आणि मराठ्यांना, गरजवंताला, सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना असं वाटतंय की आता गोरगरिबांची लाट आली. कोणाची तरी लाट येत असते, कोणत्या नेत्याची येते, कोणाची तरी पक्षाची येते. आता ही गरिबांची लाट 75 वर्षात पहिल्यांदा आली. आता गोरगरिबांचं म्हणणं असं आहे की सगळ्यांनी एकजुटून राहिलं पाहिजे आणि हे लोक राजकारणी पूर्वीचे सगळे हकालले पाहिजेत आणि गरिबाच्या हातात सत्ता दिली पाहिजे. ही भावना मात्र आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचतोय. गरजवंतांची भावना त्यांनी लक्षात घेतली पाहिजे आणि सध्याच हीच वेळ आहे आता एकत्र राहण्याची. शेवटी निर्णय त्यांचा. मराठा सोडून बाकीचे उमेदवार तुम्ही उभा करून त्यांना पुरस्कृत करू शकता पुढच्या काळात. राखीव जागेवर तर आता मराठी निवडून देणारच, पण कोणचे? मराठ्यांच्या प्रश्नाच्या विचाराचे. 100% जेवढ्या राखीव जागा या राज्यात आहेत त्या सगळ्या राखीव जागा ताकदीनं मराठी एक गठ्ठा मतदान करणार आहेत त्यावेळेस, पण मराठ्यांच्या प्रश्नाच्या विचाराचे. पाटील, पश्चिम महाराष्ट्रातल्या या शांतता आला नाही आला तर मी थोडा थांबत असतो, कारण मला माझा समाज मोठा आहे. आल्याला कॉल माझ्यासाठी महत्वाचा नाही, माझ्यासाठी घोषणा महत्वाची नाही, त्याची कृती महत्वाची, अंमलबजावणी महत्वाची. आज 11 महिने झालेत, नुसते निर्णय निघालेत आणि त्याची अंमलबजावणी कधी करायची? आता मुलीला मोफत शिक्षण केलं, फीस घ्यायला सुरुवात केली, किती खोटारडेपणा. 10% कायदा केला ECBC आरक्षणाचा, समाजाचा विरोध असतानाही EWS रद्द केलं, तेव्हा किती खोटारडेपणा आहे. का रद्द केलं तुम्ही EWS? ते तर केलंच ज्या पोरांनी 10% देण्याच्या अगोदर, 10% आरक्षण देण्याच्या अगोदर EWS मधून अर्ज केले होते, त्यांचे अर्ज रद्द करायचं काम सुरू केलं सरकारनं. म्हणजे किती पाप डोक्यावर घ्यायला लागले. 10% आरक्षण दिल्याच्या नंतर काही महिने आचारसंहिता पण होती आणि काही दिवस त्यांच्या महसूल विभागाचे आंदोलनं पण होती. त्या 2-3 महिन्याच्या काळात EWS चे प्रमाणपत्र पोरांनी काढले होते, तेही रद्द केले. म्हणजे पोरांचे ग्राउंड झालेत, ऍडमिशन आहेत, इतक्या जीवनाशी जवळ आले त्यांच्या भविष्याशी, आणि जीवनाशी सरकारनं इतकं खेळणं अजिबात चांगलं नाही. तरीही सरकार 10% बळच देऊन EWS सुद्धा रद्द केलं. आमचं असं म्हणणं होतं त्यांना की तुम्ही जे पोरांनी EWS मधून अर्ज केलेत ते रद्द नका करू, ते रद्द करू नका, कारण 10% तुम्हाला मागितलेलं नाही. बरं दिलंय आता तुम्ही, तर ठीक आहे, दिलंय तर 3 राऊंड मध्येच व्हॅलिडिटी द्या म्हणते. 3 राऊंड मध्ये मिळत नाही, कारण जातीवादी अधिकारी आहेत, काही जाणून बुजून देत नाहीत, काही वेळेस यांचं सर्व्हर डाऊन असतं, अनेक सरकार काहीतरी खोड घालून ठेवतंय. कारण 26 तारखेला त्यांनी एक शासन निर्णय केला, कारण व्हॅलिडिटी वेगळी करा, जात प्रमाणपत्र वेगळं करा, क्रिमी लेअर वेगळं करा, यामुळे पुन्हा पोर अडचणीत आले. मग त्यांना 6 महिन्याची मुदत आम्ही कुणबी प्रमाणपत्रासाठी आणि ECBC साठी